पनवेल नवी मुंबई की ताजा खबरें जानने के लिए पनवेल फास्ट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबा के रहे अपडेट। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे खांदा वसाहतीमध्ये आयोजित केलेल्या युवा जल्लोष महोत्सवाचं उद्घाटन विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं। युवा नेते वैभव गलांडे यांच्या पुढाकाराने खांदा वसाहतीमध्ये प्रथमच युवा जल्लोष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 25 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। रविवारी 27 जानेवारीला सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर भेट देणार आहेत। सोमवारी 28 जानेवारीला मुळशी पॅटर्न चित्रपटाच्या कलाकारांची उपस्थिती असणार आहे। मंगळवारी 29 जानेवारीला बाळू मामाच्या नावाने चांग भलं या मालिकेचे गायक, तर गुरुवारी 3 फेब्रुवारीला महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे। 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत जे म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित आणि आमचे मार्गदर्शक प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा युवा जल्लोष कार्यक्रम आयोजित केला आहे। तरी आपल्या नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा। नक्कीच युवा जल्लोष आणि यांच्यात जल्लोष कसा दिसतो ते खरोखर आज शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत आपल्याला वैभव गलांडे आणि त्यांचा पूर्ण ग्रुप आणि शेतकरी कामगार पक्षाचे त्यांच्यावर असणारे प्रेम करणारे आमचे शेका पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते मंडळी आज इथे आपल्याला दिसत आहेत। आणि खरोखर युवांमध्ये आज तुम्ही बघाल इथे की संपूर्ण चेहरा आज युवा पिढीनेच भरल्या होत्या आणि युवा जल्लोष या नावाप्रमाणे आज त्यांनी करून दाखवले। तर खरोखर मी वैभव आणि त्याच्या पूर्ण मित्रपरिवारांना मी मनापासून धन्यवाद देईन आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात केलेली आहे। त्यामुळे मला वाटतं आत्ता आपल्याला आशीर्वादाची कमी नाही आहे। त्यामुळे हे पुढचे दिवस जे आहेत ते 100% युवा पिढीला प्रोत्साहन देणारे असणार आहेत। त्याच्यामध्ये महिला वर्ग असतील, त्याच्यामध्ये अजून ज्येष्ठ असतील, या सगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी हे ठेवलेले आहेत। सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्याच्यात ठेवलेले आहेत। तर खरोखर मी वैभवला शुभेच्छा देईन की त्यांनी अशा या प्रकारचे कार्यक्रम